आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सगळी सूत्र आता हातात आली आहेत. आता काय बी करून ह्याला अडकवायला पाहिजे, नाहीतर सगळा विचकाच. अरे सुंदर थांब. अगं मामी असं करू नकोस. आता आईला थांबवणं माझं कर्तव्य आहे बघ. मग डोसकार पडल्यावानी करू नकोस. अक्षर संग लगीन करायचं का नाही? अगं त्यासाठी तर चालू आहे समज. हो ना, मग ताई करतायत ते करू दे की त्यासनी. मग अक्षरा बघ सुतासारखी सरळ होईल का नाही. नाही नाही, उगा ईशाची परीक्षा नको बघ. अरे तू काळजी करू नको, ताई सुखरूप असणार बघ. होय, पण मी आज स्वतः जाऊन तिची काळजी घेतो बघ. अरे सुंदर, हा तुला कळत कसं नाही? हा जरा दम खा की. तुला ताई हवं ते समज करतील. जरा भरोसा ठेव त्यांच्यावर. हा तुला आतापर्यंत जे जे हवं ते समजा त्यांनी केलं की नाही, मग आता पण करणार त्या. हा आणि मला खात्री आहे की अक्षरा बी तुला होकार देणार, कारण तिचा ताईंवर लई जीव आहे. हा बघ तू आजच्या दिवसात कशी बाजी पलटते ते. मग अक्षरा येईल तुझ्या समोर गुडघे टेकत. चल सुंदर, हा चल. समज संपलं हाच. वहिनी काय बी ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही. हे बघ आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. हो काका, छोटे मला काहीच ऐकून घ्यायच्या नादात नाहीयेत. कुणाला हात द्यायची म्हटलं तर हे फटाका फुटणं काय बंद होत नाही. सण न सूत डोसक्यावर पडले का कोण एवढ्या मोठ्यानं फटाका वाजवायला लागला काय कळना. हो काका, आता हा विचार करण्याची गरजच नाहीये. आता आपण इथून बाहेर कसं पडायचं हा विचार करायला हवा आपल्याला. अगं वय ग बाई, पण माझं ना डोसकं चालना झालंय बघ. काका आपण दरवाजा तोडूयात. चालन चल. काय झालं विचारते? काय वाटतं का नाही? एवढं गावभर पुरेल एवढं सामान घेतलंयस तू, पर हात मोडलं माझं. कुलीच बनवून ठेवलायस मला. दिसतंय दिसतंय, तुझ्या बी हातात पिशव्या आहेत. तुला एकटीला नसतं जमलं. अगं पण मी काय म्हणतो ते का नाही, ऑनलाईन येतो बघ. गाडी घरी येते आणि सामान देऊन जाते, माहितीये का तुला? बाय बाजारला जाते, बाय फुटाणं खाते. फिरायचं होतं वय अगं मग ते सांगायचं की मस्त आपण रंकाळ्यावर गेलो असतो. तुला पाणीपुरी खायला घातली असती. उद्या येते का पाणीपुरी खायला? ना चल की उद्या पाणीपुरी. मला नाही कोण आहे का बाहेर? अयो हात नुकून धक्का मारतय. बाहेर कोण आहे? मी आहे बारक्या. बारक्या पटकन उघडदार. हो बोल.
शरू शरू तू वेडी आहेस का? दार का लावून गेली होतीस बाहेरनं? तू नाही लावलं तर कोणी लावला? जाऊ दे ना काका, तो विचार करण्याची वेळ नाही. मॅडम कडे जाऊयात आपण पटकन. चला आवई चल. शरू तुला सगळं सांगते मी, पण नंतर. चला आता. चल चल चल. हा चला आपण बी बघू, पहिलं हे ठेवूया. वहिनी वहिनी, अगं दार उघड की. सूप घेऊन आले, तुला बरं वाटेल बघ पिऊन. वहिनी वहिनी, अगं दार उघड की. तू जर आज रातच्याला सुंदरशी बोलून त्याचं मन पालटलं नाहीस तरी या समध्या झोपेच्या गोळ्या खाऊन मी कायमची शांत झोपून जाईन. वहिनी वहिनी, अगं दार उघड की. अरे देवा, हिनं जीवाचं काही बरं वाईट केलं का काय? वहिनी, अगं वहिनी दार उघड की. वहिनी वहिनी, अगं दार उघड की. सुंदर सुंदर, आय सुंदर. छान. तुम्हाला इतकं सगळं सांगूनही तुम्ही इथे इतके रिलॅक्स कसे बसू शकता? तिकडे अहो मॅडमचं का? मॅडम काय मॅडम? हा मामी तुम्ही गप्प बसा. तुमच्या तोंडी लागायला ना आता माझ्याकडे वेळ नाहीये. हे बघा अक्षरा मॅडम, आधी तुम्ही आम्हासनी तुमचा निर्णय सांगा, मगच तुम्हासनी आईकडे जाऊ देऊ. अरे ये, तुला काय अकलेचा भाग हाय का नाही? डॉक्टर साहेब, काय झालं आईला? ती बरी आहे ना? डॉक्टर, मॅडम बद्दल थोडं बोलायचं होतं. झालंय असं, मॅडम रागाच्या भरात झोपेच्या गोळ्या खाऊन जीव देते असं बोलल्या होत्या. तसं काही टेन्शन नाही ना? नाही, गोळ्यांचा इफेक्ट आहे की नाही हे नक्की सांगता येणार नाही, कारण आत्ता त्याचे पल्स रेट नॉर्मल आहेत. कदाचित त्यांनी काही खाल्लं नसेल. मी त्यांना एक इंजेक्शन देतो, थोड्या वेळाने जाग येईल त्यांना, डोंट वरी. पण हो, मी काही टेस्ट लिहून देतो, त्या मात्र नक्की करून घ्या. हो डॉक्टर. बरं मला एक सांगा, यांना आत्ता कसला स्ट्रेस आहे का? आहे थोडा. ओके, त्यांचा स्ट्रेस कमी होण्याची गरज आहे, काळजी घ्यायला हवी. आणि पुन्हा काही वाटलं तर मला कॉल करा, मी सध्या त्यांना इंजेक्शन देतो. हे सगळं तुमच्यामुळे घडतंय, कळतंय का तुम्हाला? ओ मॅडम, उगा आम्हासनी दोष द्यायचा नाही, आधीच सांगतो. यात तुमची बी चूक आहे. यात माझी काय चूक आहे? उलट हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला फोन केला होता, पण तुम्ही आलाच नाही. अहो तो विषयच नाही ना. पर
मग मी काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला? ते तुम्हाला बी चांगलंच माहिती आहे. हे समज थांबवणं तुमच्या हातात होतं आणि ते तुम्ही केलं असतं की नाही तर विषय इतका ताणलाच नसता. बघा छोटे मालक, तुम्हाला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला. होय बोलतो की, आम्ही काय तुम्हाला घाबरत नाही. हे समज थांबवायचं असेल तर आमच्या संग लगीन करा, मग बघा काय बी टेन्शन राहणार नाही. लग्न? छे छे, असं काही होणार नाही. यांना काय आणि कसं सांगावं हेच कळत नाहीये. काय झालं? तुम्ही तुमचं हे संन्यासाचं नाटक बंद करा, त्याचे परिणाम आहेत हे. तुमच्या डोक्यातनं हे खूळ काढा, त्यांनी मॅडमचा त्रास कमी होईल. होय, पर ह्यो निर्णय बी तुमच्यामुळेच घ्यायला लागलाय ना. आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. हा वेडेपणा आहे तुमचा. मला या विषयावर आता काही बोलायचं नाहीये. मग तुम्ही बी आम्हासनी काही विचारायचं नाही. छोटे मालक, सुंदर सुंदर. आई 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 बरी आहेस ना तू? सावकार. आई बरं वाटतंय ना तुला आता? बरी आहे मी. अगं आई, तू का केलंस असं? तुला काय झालं असतं म्हणजे? अरे मी नाही खाल्ल्या गोळ्या. अगं मग तू बेशुद्ध कशी काय झालीस? मी खाणार होते गोळ्या. पर मी एकदम चक्कर येऊन पडले. आपली वेळ चांगली होती म्हणून काय अघटित घडलं नाही. नशिबाने साथ दिली म्हणायची. तुला वाटतंय नशीब चांगलं, पण मला नाही. तू माझं ऐकलं नाही साक्षरा. तुला मी सांगितलं होतं, पर ते काम नाही पूर्ण केलंस तू. मग काय, झोपेच्या गोळ्या खाणं आणि हे समज सोडून जाणं हा एकच मार्ग. अगं आई, अगं नको ना गा असं बोलूस. हा, तू असं काय केलंस तर मी कुणाकडे बघायचं? आणि तू केलास विचार का म्या कुणाकडे बघून जगायचं? ही बघ मी कापडं घातलीस तेव्हा मला काय वाटलं असेल? सुंदर, अजून मी तुझा विचार बदल. इतकी काळजी वाटत असेल ना माझी तर बदल ही भगवी कापडं. भानावर ये, सावर स्वतःला. मलाच कळना कुणाचा विचार करू, आईचा का अक्षराचा? पाहिलंस,
किती प्रेम करतो तुझ्यावर. आणि मी त्यांना विश्वास दिला होता की मी तुम्हाला तुमचा निर्णय बदलायला लावीन. मॅडम आता किती खुश होतील तुम्हाला माहितीये. तुम्ही तुमचे नेहमीचे कपडे घालून या पटकन. आपण दोघं मिळून त्यांना भेटायला जाऊ. चला चला. सुंदर बाया, कफनी उतरवलीस तू. वय आई. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये. या जागी आहे का सपान आहे. स्वप्न नाहीये मॅडम, हे सत्य आहे. लय भ्या वाटत होतं मला. माझं पोरग मला परत भेटणारच नाही असं वाटत होतं. म्हणून तर सगळ्यातली गोडीच निघून गेली होती. आणि मी आभी वाट चुकले आणि भलतच काय करून बसले. आता तू परत आलायस ना, माझी समधी काळजी दूर झाली बघ. खूप मोठं दडपण माझ्या काळजावरून उतरलं. आई, हे समजा अक्षरामुळे झालंय बघ. तिनंच मला समजा परिस्थितीची जाणीव करून दिली. माझी चूक लक्षात आणून दिली आणि ती बदलायला भाग पडली बघ. आई, माझ्यामुळं तुला बी लय मनस्ताप झाला ना. मी लय त्रास दिला तुला. मला माफ कर. सुंदर, अक्षरा, अगं लय कुळ्यागत झालं होतं बघ. म्हणजे मी काय करत होतो आणि काय नाही ना, माझं मलाच कळत नव्हतं. पर तुम्ही चांगलंच वळणावर आणलं बघ. छोटे मालक, तुम्हाला तुमची चूक कळली ना, हे महत्वाचं आहे. आणि आता मॅडमना त्रास होईल असं काही वागू नका. ए अक्षरा, येडी आहेस होय तू? हा, आईचे अंग घेऊन सांगतो, मी हसलं काय बी करणार नाही. आणि समजा चुकून असं काय झालं तर तू हायसच की कान उपटायला. हा
मी काय आयुष्यभर थोडीच असणार आहे. बघितलंस ना कशी करते ती. आता ही अशी वागायला लागली तर मी काय करू? काय होतं हिला कबूल करायला? अगं शर्वरी, तू काय मला सांगतीस डोकं शांत ठेव म्हणून? हे असं कोण वागायला लागलंय की नाही की माझं टाळकं सटकतंय बघ. आणि ही म्हणते ना हिचं माझ्यावर प्रेम नाही. मला अजिबात पटत नाही. ही ना खोटं बोलते. तुला सांगतो ही आहे ना टेपा लावायला बघ. पण असं का करायला तेच कळना झालंय. शर्वरी, तुला माहितीये का हे असं का वागायला येते? शर्वरी अगं बोल की. काय वहिनी, पडला ना जीव भांड्यात? काय कळत नाही ताई. एकीकडं समजा सुरळीत होते असं वाटतं, तर दुसरीकडे इसकटलेलं असतं. घालवल बारक्या, ते कपाट हलवून घे पटकन आणि साफसफाई करून घे. मी आलो 0 मिनिटात, कळलं काय? आवरा लवकर. हे भावा ऐक की, जमलं तर ना येताना क्रेन घेऊन ये. का हे कपाट हलवताना माझ्या अंगावर पडलं ना तर मला बाहेर काढायला बरं पडेल म्हणून. काम कर. अरे बाबा, बैल बोलवून ठेवलाय मला पार. यो सुंदर मला म्हणतो कपाट आली, तू कपाट आली. कुठं आलो ह्याला कोण वाटतो मी? माझा बाप काय महाराष्ट्र केसरी मध्ये होता कर? म्हणतो वड कपाट वड कपाट. कुठनं वडू? मरू दे, म्या नाही वडणार. म्या बसतो त्याची वाट बघत. जाऊ दे, लय खराब झाले. तो येईपर्यंत साफसफाई करतो, नाहीतर आल्यावर परत हाणत बसेल मला. नुसता फालतूपणा चाललाय याचा. कुठे गेले? आधीच लय उशीर झालाय. हार घेऊन ना लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे. काय करू? हार घेतो आणि पैसे इथंच ठेवतो. पैसे ठेवते. अयो, घाई गडबडीत पैसेच आणायला विसरलो. आता काय करू? ऑनलाईन पाठवतो पैसे. कुठं आहे? पैसे कोणाला पाठव आणि किती पाठवायचं पैसे काय बी कळना झालं. हो दादा, या हाराची किंमत माहिती होती मस्त. 5 मिनिटं थांबा, येतील फुलवाल्या बाई. अहो दादा तुम्ही सांगा ना, येळ नाही आहे.
हो येतील त्या 5 मिनिटात थांबा, मावशी येतील. इथं ना कोणाला येण्याची किंमतच नाही. हॅलो, हा येते का ऐकू? हॅलो, तुमचं नाव सांगा ना. हॅलो, नाव. हॅलो, अहो मी तोच आहे. हॅलो हॅलो, हा हॅलो बोला. अहो तुमच्या बाबासने हॉस्पिटलात नेणारा. हॉस्पिटल काय? हॉस्पिटल. हो हॉस्पिटल, बोला. हॅलो, यो फोनला काय झालंय? हॅलो, अहो यो मोबाईल माझ्याकडेच राहिला होता. बरं दिवस बंद होतं म्हणून होतं की काय असं? मोबाईल. थँक्यू. हॅलो, अहो तुम्हाला द्यायचा होता भेटून. खरंच मला काही सुचत नाहीये. देवासारखे आहात तुम्ही. हॅलो, हा काय म्हणलात? हॅलो, तुम्ही रडताय का? अहो ऐका की. अहो तुम्ही रडू नका ना. अहो तुमच्याकडे बाबांचा इतके दिवस फोन होता, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट कधी केला? काय? हॅलो, कट झाला. स्विच ऑफ. स्विच ऑफ झालं. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. स्विच ऑफ झाला. जरा वेळ साधून आली होती तर ह्यांच्या फोनची बॅटरी संपली वाटतं. काय करू? अक्षराला सांगू काय? ती मदत करेल. बाबा तुला माहिती आता काय झालं होतं? तुझ्या फोनवरून आम्हाला फोन आला होता. गोपाळ का नशीब इतकी परीक्षा बघतोय रे? हा, अक्षराला सांगतो. शरू,
अगं होईल फोन सुरू, नको काळजी करू. कुठं गेले या दोघी? जरा शांत पड की तू. अहो तू मस्त कुठे काय बोलतीये? डासाने फोडून काढले मला, रक्त बी अर्ध करून टाकले. दुसऱ्यांना आपलं रक्त पिल्यावर कसं वाटतंय हे तुला बी कळू दे की. नाही म्हणजे तू रोज आमचं रक्त पितेस म्हणले जरा दुसऱ्याला बी चान्स दे की. हो हा, अहो काय बोलताय तुम्ही? हे तर सगळ्यांना मीच दिसते नजरेत. जरा डोळे उघडून नीट बघा. किती कौतुक चाललंय लाडक्या अक्षराचं. अगदी गोडाधोडाचं करून तिला जेवायला बी घातलं. कशापायी? कारण अक्षरात तीच मुलगी आहे म्हणून. काय हो? एक विचारू का? काय? डास मारायला जसं औषध असते तसं नको ती माणसं चिकटू नये म्हणून औषध असते का? ए बाई, अगं तुझ्यावर आधीच लय उपचार झालेत, त्यामुळं तुझं डोस काय का नाही जरा ताळ्यावर ठेव. झालं का? हा, मला वाटलंच होतं तुम्ही शेपूट घालणार म्हणून. रोषे उर्वशी, कसं आहे, काही होऊ दे, दुनिया हिकडची तिकडे होऊ दे, पण तू ह्यात डोसकं घालायचं नाही अजिबात. कळतंय का? आधीच आपण मोठी भरून भरून जी माती खाल्ली आहे ना, ती आज अंगलट आली आहे माझ्या. निस्तरता निस्तरता नाकेनं आलंय माझ्या. म्हणून तुला म्हणतोय यापुढं कसले बी उद्योग करायचे नाहीत. नाहीतर आहे ना आपल्याला हाय या कपड्यावर या घरातनं बाहेर जावं लागेल. कळलं? कळलं. अक्षरा या घरची सून झाल्यावर जणू ती घर तुमच्या नावावर करूनच देणार आहे नाही? अगं अजून सून झाले नाही ना बघ. आणि हो बी द्यायची नाही. आता हातात थाळी आणि गावभर हाळी दे ग माई पीक म्हणून. म्हणून म्हणते जरा जाग व्हा, नाही तर तो दिस बी लांब नाही जेव्हा वसुंधरा आपल्याला घरातून हाकलून लावील. आम्हाला नको हाकलो, घरात नको हाकलो, आम्ही कुठे जाणार नाही. नको हाकलो. काय उडाली ना झोप? नाही आता जे चित्र डोळ्यासमोर दिसलंय ना व तसंच होणार. म्हणून म्हणतीये जाग व्हा, काय तर करा. करा काय करा, मीच करणार. आता असा डाव खेळतो का नाही तू बघच. कितीही काही झालं ना
या अक्षराला सुंदरशी लगीन नाहीच करू देणार. हा तिकडे, हा शाबाश शाबाश. हक ही गाडी, अरे ही पण गाडी. हा अशा दोन्ही गाड्या चकचकीत दिसल्या पाहिजे. ती मोठ्या साहेबाकडे लग्न आहे. हा घरची समध्या आवरतायत, त्या आधी दोन्ही बी गाड्या साफ करून घे एकदम चकचकीत अशा. हा बघू नको रे माझ्याकडं, सुंदरला सांगून काढून टाकीन कामावनं. बघतोय मायाक लग्नाला जातायत समधी, माहित आहे का तुला? तुला काय ढेकळं माहिती? तू साफ कर आपली गाडी. मी ह्या गाडीत बसणार आहे, या पुढं. अहो मी कशी दिसते सांगा की? बेकार. हा तुम्हाला ना कवच पटत नाही मी नटलेलं. हे असं कोण वागतंय वय? असू दे, मला आवडतं नटायला. त्यांच्या दुनियेत असतो कोण जाणं. का बी फोन करा, उचलतच नाही. कुणाबद्दल बोलताय? कुणाबद्दल म्हणजे? आपला दिवटा अश्विन. मग आजपासून मी काय विचारतेय सांगा? काय? जाऊ दे, आता तुम्हीच सांगा काय झालं ते. काय झालं म्हणजे? आमचा सदा फोन उचलायला बी येळ नसतो कार्ट्याला. या काय वेगळंच काम करतात. अहो पर आत्ताच काय नडले काय त्याच्याशी बोलायचं? म्हणजे काय आई बापाच्या नावानं आंघोळ करून मोकळा झाला की काय हो? अगं साधा निरोप नाही, फोन नाही. पुढच्या महिन्यात येणार आहे बोललाय, पण कवा? म्हणलं फोन करून विचारावं तर याच तर आपलं काही वेगळंच. अहो पुढचा महिना आहे पुढं, पर तुम्ही कशाला आतापासून जीवाची काळजी करताय? अगं येळ महत्वाची असते. त्या अक्षराकडनं शिक जरा काय ते. बराबर येळ साधून या घरातलं स्थान अजून बळकट केलं तिनं. आणि या घराचा वारस या वर्षाने फिरतोय बाहेरच्या देशात. हे बघा, तो येईल त्याच्या येळेत बरोबर, पर तुम्ही आता येळ चुकवू नका. आवरा की लवकर. अहो कलेक्टर साहेबांच्या घरचं लगीन आहे ना व. काय सारखं लगीन लावलंय, आणि ते बी दुसऱ्याच हाय का? आता तिकडं जाणं गरजेचं आहे हे बी तुम्हीच बोलला ना व. आणि येळ महत्वाचे हे बी तुम्हीच बोलता. अहो माता चला की जाऊया की येळेत. हा नाहीतर लगीन लागायचं तिकडं आणि आपलं वराती मग्न गोड. ठीक आहे, आटपतो. वय वय आवरलंय, येतो. अग कामिने, अशी गुम्यागत काय बसली आज? हा अय कामिने, तो फोन ठेव आधी, फोन ठेव जा आवरून घे. तुला काही वेगळं आमंत्रण पाहिजे वय? मला काय बी वेगळं आमंत्रण नकोय, मला तिकडे यायचंच नाही. घ्या आता ही नाटकं कशा पायी करते आज? असंच. हे बघ, उगा आडेवेडे घेऊ नगस. अगं आपण सभ्यासनी जायला पाहिजे तिकडं. लई मोठे साहेब आहेत, जिल्ह्याचे कलेक्टर आहेत. आपल्या दादासनी लई मान द्यायचे बघ. आपले ना घरोब्याचे संबंध आहेत. चल की. तुमचे घरोब्याचे संबंध आहेत ना, मग तुम्ही जा ना. मी नाही आले तर काय लगीन थांबणार आहे का? उगा वाकड्यात चिरू नगस. गपगुमान आवरायला घे. तुला सांगितलं ना एकदा येणार नाही म्हणून. हे बघ, तुला गोंजारायला येळ नाहीये माझ्याकडं. एकदाच सांगते, आवरायला घ्यायचं. तू नुसतं दुसऱ्यांचीच लग्न लाव, स्वतःच्या पोरीचं काही बघूच नकोस. स्वतःच्या पोरीसाठी मी मॉप केलंय म्या. तोंड उघडायला लावू नगस. मला तिकडं यायचं नाहीये. 4 लोकांमध्ये गेलं ना तर कुणी काय बी बोलतं, त्यापेक्षा नकोच ते समज. गावभर तमाशा करताना मजा आली होती ना वा. हा आता माती खाल्लीये ना तर गप गुमान ऐकून घ्यायचं. चलावर. स्वतःच्या पोरीचं काय म्हणून कौतुक नाही. इथं बाहेरच्या पोरी घरात घुसून खुट्टा बळकट करायला लागल्यात, आणि ही आई म्हणा आई. रोशे, हे आवरा लवकर, वेळ नको व्हायला आपल्याला. नाही पण काय लागणं झालं.